अभिषेक डोंगरे युवा शक्तीचे महाआरोग्य तपासणी आणि उपचार शिबिर हे एक आदर्शप्रद शिबिर आहे. अशा शब्दात राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अभिषेक डोंगरे युवा शक्तीच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोल्हापुरातील अभिषेक डोंगरे युवा शक्तीच्या वतीनं मोफत महाआरोग्य तपासणी आणि उपचार शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराचे उद्घाटन मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. राधानगरी तालुक्यातील घोटवडे येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला कोको दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगरे, केडीसीसी बँकेचे संचालक ए.वाय. पाटील, जनता एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अशोक अण्णा चराटी, शिवसेनेचे कोल्हापूर लोकसभेचे सहसंपर्क प्रमुख शाकीर पाटील यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले की धकाधकीच्या जीवनात सर्वसामान्य जनतेसाठी अशा प्रकारची महाआरोग्य शिबिरे ही खूप महत्त्वाची आणि फायदेशीर ठरतात. जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचा एक चांगला सामाजिक उपक्रम अभिषेक डोंगरे युवा शक्तीने राबवला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्याचा आरोग्यमंत्री म्हणून काम करत असताना राधानगरी तालुक्यातला पहिलाच कार्यक्रम हा अभिषेक डोंगरे युवा शक्तीच्या माध्यमातून आरोग्य शिबिराच्या उद्घाटनाचा करण्याचा मान मला आज मिळाला. तर म्हणजे योगायोग आहे काय खूप चांगला शुभ संकेत आहे मला माहित नाही, परंतु आरोग्याची सेवा करत असताना राधानगरी तालुक्यामध्ये सुद्धा अभिषेक डोंगरे युवा शक्तीने एक अत्यंत चांगला कार्यक्रम घेतलाय. त्याचा उद्घाटन करण्याची या ठिकाणी संधी मला मिळाली. धकाधकीच्या जीवनात रोजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीची आरोग्य शिबिर सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. कारण आपण सगळ्यांनी रोजीरोटीसाठी आपल्या करिअरसाठी धावपळ केली पाहिजे हे जितकं खरं आहे, पण तेवढंच आपल्या शरीराकडे आणि आपल्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आणि ते काम या आजच्या आरोग्य शिबिराच्या निमित्तानं होतंय. मी मनापासून या उपक्रमाला शुभेच्छा देतो. अशा पद्धतीची आरोग्य शिबिरं प्रत्येक परिसरामध्ये व्हावीत आणि त्या माध्यमातून आपल्या सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची सेवा सुद्धा सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी करण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचा आजचा उपक्रम आहे. त्या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगरे यांनी यावेळी बोलताना हे महाआरोग्य शिबिर फक्त एका दिवसासाठी मर्यादित नसून यानंतर तपासणी झालेल्या सर्व रुग्णांवर योग्य उपचार मिळावे यासाठी सातत्य राखणार असल्याचं सांगितलं. आज 11 जानेवारीला राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदच्या जयंतीच्या निमित्तानं महाआरोग्य शिबिर हे अभिषेक डोंगरे युवा शक्तीनं आज घेतलं आहे. सर्व गरजू लोकांना आज त्याचा मोफत लाभ हा मिळत आहे. आपण सर्वांनी बघितलं की आज आरोग्यमंत्री आंबेडकर साहेब, केडीसीचे संचालक ए.वाय. पाटील साहेब आणि आमचे दैवत कोकोचे चेअरमन डोंगरे साहेब यांच्या हातचे आज हा कार्यक्रम स्थापन झाला आहे, सुरू झाला आहे आणि खूप चांगला प्रतिसाद मिळत आला आहे. कसं डोंगरे घराण्यावर एक विश्वास आहे की जर त्यांनी एखादं समाजकार्य केलं तर ते कडेपर्यंत नेतात. म्हणून बरेचसे आरोग्य शिबिर होतात पण त्यांना प्रतिसाद मिळत नाही असं आम्हाला कळालं. पण तरी आम्ही का घेतलं, कसं साहेबांच्या नावावर किंवा डोंगरे घराण्यावर एक चांगल्या पद्धतीने विश्वास आहे की हा आरोग्य शिबिर म्हणून त्याला महाआरोग्य शिबिर म्हणलं आहे की साधारण 8 ते 9 हॉस्पिटल, जसं मंत्री साहेब म्हणले की अखंड जिल्हाच आरोग्याचं इथं आणल्यासारखं डोंगरे साहेबांनी आणि अभिषेक डोंगरे युवा शक्तीच्या प्रयत्नातून 10 ते 15 हॉस्पिटलची जिथं जिथं सर्व सुखसुविधा किंवा सामान्य माणसाला कडेपर्यंत क्युअर होऊ शकते अशा पद्धतीनं हे आहे. फक्त आज इथं चेकअप होऊन त्यांना विसरणं असं नाही, पण त्यांचं पूर्णपणे क्युअर होऊ शकतं. अभिषेक डोंगरे युवा शक्ती त्यांना फोन लावणार ह्यांना पेशंट्सला की तुमचं काय झालं 4 दिवसानंतर, तुम्हाला कुठं न्यायची गरज आहे, तुम्हाला काय करायची गरज आहे. तिथनं पण झालं नाही योजनेतनं तर आम्ही मंत्री साहेबांकडनं जाऊन फॉलोअप घेऊन हे क्युअर करायची आमची युवा शक्तीची ताकद आहे आणि या पद्धतीनं आम्ही सुरू केले आरोग्य शिबिर. या महाआरोग्य शिबिरादरम्यान कोल्हापूरमधील नामांकित रुग्णालयांकडून रुग्णांची तपासणी आणि उपचार करण्यात आले. यामध्ये हृदयरोग, अस्थिरोग, कॅन्सर, नेत्र विभाग, मधुमेह, बालरोग, स्त्रीरोग आदींसह अनेक विकारांवर तपासणी आणि उपचार करण्यात आले. घोटवडे परिसरासह पंचक्रोशीतील अनेक रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला. या कार्यक्रमाला कोको दूध संघाचे संचालक नंदकुमार ढेंगे, भोगावती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन
राजाराम कवडे, शेका पक्षाचे मध्यवर्ती कमिटीचे सदस्य एकनाथ पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अरुण जाधव, घोटवडे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच धीरज डोंगळे, अभिषेक डोंगळे, युवा शक्तीचे अध्यक्ष सुहास डोंगळे, सचिव संतोष भांदिगरे, कार्याध्यक्ष पवन गुरव यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.